राज्यामध्ये सत्ता संघर्ष पार्ट 2 सुरू झालाय का अशी चर्चा रंगली आहे। कारण महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता राज्यभरामध्ये महापौर पदाच्या निवडीचे सर्वांकडे आता लक्ष लागलेलं आहे। अनेक महापालिकांमध्ये पक्षांना स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी सगळ्याच पक्षांकडून जोर लावला जातोय, त्यामुळे घोडेबाजार होण्याची देखील शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरलाय, त्यामुळे शिवसेनेकडून महापौर पदासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवून हे प्रयत्न करत असल्याचे दिसतंय। कारण कल्याणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक हे गायब असल्याची माहिती आहे आणि हे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचंही बोललं जातंय। शिवसेनेचे 54 नगरसेवक जिंकून आलेले आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना खेचण्याचे आता प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना मोठा भाऊ ठरलेला आहे। तिकडे वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार प्रयत्न होताना दिसतात। त्यामुळे आता राज्यामध्ये सत्ता संघर्ष पार्ट 2 सुरू झाल्याची ही चर्चा रंगलेली आहे। तर अनेक पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये, त्यामुळे आपलाच महापौर बसावा यासाठी पक्षांकडून जोर लावला जातोय। वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आपलाच महापौर बसावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत। विशेषतः भाजप आणि शिवसेनेकडून हे प्रयत्न होताना दिसत आहेत।